एका छोट्याशा शहरामध्ये घडलेली ही घटना ऐकल्यानंतर अनेक लोकांच्या अंगावरती काटा आला होता. कारण ही फक्त एका खुनाची कथा नव्हती. ही कथा होती प्रेमाची, विश्वासघाताची आणि एका क्षणामध्ये उद्ध्वस्त झालेल्या संसाराची. एका नवऱ्याने स्वतःच्या पत्नीचा जीव घेतला आणि त्यानंतर तो स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन म्हणाला, साहेब, माझ्या हातून मोठा गुन्हा झालाय. पण प्रश्न असा आहे की इतकं प्रेम करून लग्न केलेल्या नवऱ्याने असा टोकाचा निर्णय नक्की का घेतला होता? नेमकं त्या रात्री घरामध्ये काय घडलं होतं आणि या घटनेमागे लपलेलं सत्य नेमकं काय होतं? संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनचं बटन देखील नक्कीच प्रेस करा, कारण अशाच नवनवीन घटना मी तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असते. बघा मित्रांनो, घटना घडलेली होती मध्य प्रदेशमधील ग्वालियर शहराजवळील एका छोट्याशा वस्तीमध्ये. या परिसरामध्ये राहणारा अमोल नावाचा एक तरुण होता. अमोल फारसा शिक्षित नव्हता, पण मेहनती मात्र खूप जास्त होता. त्याच्याकडे स्वतःची अशी एक रिक्षा होती आणि तो दिवस रात्र रिक्षा चालवून आपला संसार चालवत होता. अमोलचं लग्न झालं होतं कविता नावाच्या एका तरुणीसोबत. विशेष म्हणजे या दोघांचं देखील लव्ह मॅरेज झालेलं होतं. कविता एका दुसऱ्या गावची होती आणि या दोघांची ओळख त्यांच्या एका नातेवाईकाच्या कार्यक्रमामध्ये झालेली होती. सुरुवातीला या दोघांमध्ये फक्त साधी ओळख होती. त्यानंतर दोघांमध्ये बोलणं वाढलं आणि काही महिन्यांमध्येच ते दोघं एकमेकांच्या प्रेमामध्ये पडले. पण या नात्याला मात्र दोन्ही कुटुंबाचा तीव्र असा विरोध होता. कारण होतं जातीचा प्रश्न आणि आर्थिक स्थिती देखील. म्हणूनच शेवटी एक दिवस अमोल आणि कविता यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्या दोघांनी घरातून पळून जाऊन कोर्ट मॅरेज केलं. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने त्यांच्या आयुष्यामध्ये खूप जास्त आनंदाचे होते. अमोल कविताला खूप प्रेमाने सांभाळत होता. रात्रभर रिक्षा चालवायचा, सकाळी घरी यायचा आणि त्यानंतर दिवसभर आपल्या पत्नीबरोबर वेळ घालवायचा. कविता सुद्धा घर व्यवस्थितरित्या सांभाळत होती. सगळं काही अगदी सुरळीत चाललेलं होतं. पण हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. अमोलची रिक्षा बहुतेक वेळा रात्रीच्या शिफ्टमध्येच चालायची आणि रात्रभर तो शहरामध्ये फिरून ग्राहक शोधायचा आणि त्यानंतर सकाळी 5-6 वाजता थकून भागून घरी यायचा. आणि या वेळेमध्ये कविता मात्र घरामध्ये एकटीच असायची. सुरुवातीला अगदी सगळं ठीक होतं, पण त्यांच्या घराच्या समोरच काही कॉलेजमध्ये शिकणारी तरुण मुलं राहत होती. त्यांच्याशी कविताची हळूहळू ओळख झाली. पहिल्यांदा अगदी साध्या गप्पा, नंतर मैत्री आणि नंतर ही मैत्री वेगळ्याच दिशेने जाऊ लागली. अमोलला मात्र याबद्दल काहीच कल्पना नव्हती. तो आपल्या संसारासाठी अतिशय मेहनत करत होता. पण परिसरामधील काही लोकांनी हळूहळू त्यांच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. कारण अमोल कामाला गेल्यानंतर त्या घरामध्ये काही तरुण वारंवार येताना जाताना दिसत होते आणि लोकांमध्ये आता कुजबूज सुरू झाली. पण कुणीही थेट अमोलला काहीही सांगितलं नाही. तारीख होती 17 फेब्रुवारी 2026. त्या रात्री अमोल नेहमीप्रमाणे रिक्षा घेऊन बाहेर पडला. पण त्या दिवशी नशिबाने त्याला एकही ग्राहक मिळाला नाही. रात्रीचे साधारणतः 1 वाजलेले होते आणि म्हणूनच तो विचार करू लागला, आज घरी जाऊन थोडीशी विश्रांती घेऊ. आणि तो थेट आपल्या घराकडे परतला. अमोलने घराचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये जे दृश्य त्याने पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. घरामध्ये कविता म्हणजेच त्याची पत्नी 2 तरुणांसोबत अयोग्य अवस्थेमध्ये होती. क्षणभर अमोलला विश्वासच बसला नाही. पण पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यासमोरचं सत्य होतं. त्याचा राग मात्र आता अनावर झाला. अमोलने लगेचच मोबाईल काढून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली. पण त्या 2 तरुणांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. आता त्या तिघांमध्ये जोरदार असा वाद सुरू झाला आणि आरडाओरड देखील सुरू झाली आणि या आवाजाने आजूबाजूचे लोक देखील जमा झाले. कोणीतरी तात्काळ पोलिसांना फोन केला आणि थोड्याच वेळात पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती शांत केली आणि सर्वांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतलं. त्या 2 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर अमोल आणि कविताला देखील समजावून सांगून घरी पाठवून दिलं. पोलिसांना वाटलं की हा फक्त एक घरगुती वाद आहे, पण खरी घटना मात्र अजून पुढे घडायची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल आणि कविता यांच्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार असं भांडण झालं. अमोलने कविताला रागातच विचारलं, तू असं का केलंस? पण कविताचं उत्तर ऐकून मात्र अमोल पूर्णपणे हादरून गेला. ती म्हणाली, मला तुझ्यासोबत राहायचं नाही. मी त्या मुलांसोबतच संबंध ठेवणार. आणि हे सगळं ऐकताच अमोलचा संताप मात्र आता अनावर झाला आणि रागाच्या भरातच त्याने कविताचा गळा पकडला. सुरुवातीला तो फक्त तिला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यानंतर राग इतका वाढला
की त्याने तिचा गळा घट्ट आवळला आणि काही क्षणामध्येच कविता बेशुद्ध पडली आणि थोड्या वेळामध्येच तिचा मृत्यू देखील झाला. घटना घडल्यानंतर अमोल काही वेळ अगदी शांत बसून राहिला. त्याला आपल्या केलेल्या कृत्याची जाणीव झाली आणि मग तो थेट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोहोचला आणि पोलिसांना सगळं काही सत्य त्याने सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिलं तेव्हा कविता मृत अवस्थेत पडलेली होती. त्यानंतर पोस्टमॉर्टम करून अमोलला अटक करण्यात आली. या घटनेची बातमी संपूर्ण परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली. लोकांमध्ये फक्त एकच चर्चा सुरू झाली. प्रेम करून लग्न केलेल्या या जोडप्याचा शेवट इतका भयानक का झाला? मित्रांनो, विश्वास हा कोणत्याही नात्याचा सर्वात मोठा आधार असतो. एकदा तो तुटला की संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? यामध्ये नेमकी चूक कोणाची होती? तुमचं जे काही मत असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सोबतच अशा सत्य घटनांवरती आधारित कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया एका नवीन कथेसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये.